शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये या 5 चुका करू नका. नंबर 1, नत्रयुक्त खताचा अतिरेक. नत्रयुक्त खताचा वापर जास्त केल्यामुळे फक्त पातीची साईज वाढते, परंतु कांद्याची साईज होत नाही. शेतकरी मित्रांनो, दुसरी चूक आहे ते म्हणजे पाण्याची चूक. पाणी योग्य वापसा कंडिशनमध्ये दिलं पाहिजे, योग्य निचरा हवा. त्याचबरोबर हार्वेस्टिंगच्या अगोदर 15 ते 20 दिवस तुम्ही पाणी तोडलं पाहिजे. तिसरी चूक ते म्हणजे योग्य तणनाशकाचा वापर. त्याचबरोबर तणनाशकाचं प्रमाण जर वाढलं तेही धोकादायक आहे आणि तणनाशकाचं प्रमाण कमी घेतलं तेही चुकीचं, त्यामुळे तण वाढतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चौथी चूक ते म्हणजे किडींचा आणि रोगाचा वेळेच कंट्रोल न करणे. तुम्ही अटॅक होण्यापूर्वीच फवारणी करणं आवश्यक आहे. रोग जास्त वाढला त्यानंतर फवारणी घेतली तरीसुद्धा आपला कांदा हा उत्पादनाला घट येत असते. त्याचबरोबर शेवटची आणि 5वी महत्त्वाची चूक म्हणजे कांदा ओलसर अवस्थेतच साठवणे. ही सुद्धा खूप मोठी चूक आहे. योग्य वाळवण होऊनच तो कांदा साठवला गेला पाहिजे. अशा पद्धतीने या 5 चुका शेतकरी मित्रांनो तुम्ही टाळल्या पाहिजेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.